आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला। आपण 3000 इतका जो लाभ आहे तो 52 लाडक्या बहिणींचा दसरा दुप्पट गोड झाला। बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रित 3000 रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा होणे सुरू करण्यास आता एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केली आहे। आताच तुम्ही न्यूज देखील पाहिली आहे। आज दसरा निमित्त 2 हप्ते आणि 1 लाख रुपये विशेष अनुदान वितरणास सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की दसऱ्याच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये सोडणार आहोत। आणि बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द खरा झाला। आजपासून पैशांचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आलं आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, म्हणजेच आज उद्या परवा असं 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलेले आहे। पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्याचं दिसून येते। त्यांनी एक लिस्ट सुद्धा या 12 जिल्ह्यांची आता जाहीर केली आहे। 12 जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्त्वाच्या 10 बँकांना देऊन टाकल्याचं दिसून येते आणि त्यांनी सांगितलंय की आज दसरा आहे आणि लाडक्या बहिणींचा दसरा गोड झाला पाहिजे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर आता दिल्याचं दिसून येते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर 3000 रुपयांची गरज असेल तर आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस म्हणावा लागेल, कारण दसरा आज तुमचा गोड होणार आहे। सकाळपासूनच महिलांना पैशांची वितरण त्यांच्या बँकेमध्ये होऊ लागल्याचं दिसून आले। महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सांगू लागल्यात, आत्ताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला 3000 रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे एकत्रित पाठवलेले आहेत। सकाळी अनेक महिलांना पहिला 1500 रुपयांचा सप्टेंबरचा मेसेज आला, त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपयांचा मेसेज पुढच्या 10 मिनिटांनी लगेचच आलेला आहे। असं सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये महिलांच्या आता वितरित होऊ लागलेत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत, तुम्ही आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे। कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमचा दसरा आता गोड करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता सांगण्यात आलंय सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 3000 रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आहे। महिला व बाल विकास खात्याला आता टोटल 7200 कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं दिसून येते। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो, ते जे बोलतात ते 100% करून दाखवतात। आजपर्यंत तुम्हाला 14 हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे 1500 रुपये पाठवले। एवढेच की मागे पुढे लेट होत आहे, परंतु महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवतात। ते जे बोलतात ते ठाम असतात। त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल हातात धरून असंच शेवटपर्यंत बघत राहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी केले आता बघायचंय। आता समोर दसरा येत आहे आणि या दसरा बहिणींचा गोड करायचा उद्देशाने आधीच बहिणींना 3000 रुपये आता पाठवल्याचं दिसून येते। कारण 2 ऑक्टोबरला दसरा आहे आणि राहिलेत फक्त 2 ते 3 दिवस आणि सणाला बहिणींना पैसे खर्चाला नसतात। हाच विचार करून आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये पाठवल्याचं दिसून येते। आता बघा कोणकोणत्या बहिणींना वगळून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण करण्यात आले हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर तुम्हाला थोड्याच वेळामध्ये 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आज दसरा आहे लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं दिसून येतंय। लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये गर्दी केल्याचं दिसून येतंय। आज मोरपंखी साडी नेसून लाडक्या बहिणी बँकेमध्ये आता गर्दी केल्याचं दिसून येतंय। कारण लाडक्या बहिणी आता एक ठरवलंय, ते म्हणजे पटकन हे 3000 काढून घेऊन यायचं आणि बाजारला करून आणायचं। कारण लाडक्या बहिणी गोरगरीब असतात, त्यांच्याजवळ हे पैसे नसतात। आता बघा, आणि सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आल्या। या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच ही 3000 रुपये आज सोडण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीत आहे KYC करायला लावली आहे। अनेक जिल्ह्यामध्ये अनेक बहिणी अपात्र देखील होऊ लागल्यात। त्यामुळे कोणत्या बहिणींना वगळून आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आले। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 मेसेज येईल। डबल हप्ता तुम्हाला येणार आहे। 1500 रुपयांचा पहिल्यांदा येईल आणि 5-10 मिनिटांनी लगेचच तुम्हाला आता ऑक्टोबर महिन्याचे देखील 1500 रुपये येईल, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलंय। असं सांगून त्यांनी 12 जिल्ह्यांची लिस्ट देखील वाचून दाखवल्याचं दिसून येते।
आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ई-KYC जरी केली नसेल तरीसुद्धा हप्ता आज तुम्हाला मिळणार आहे. परंतु यामध्ये जर तुमचे उत्पन्न वाढले असेल, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, तुमचं जर उत्पन्न वाढले असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. कारण काही बहिणींचं काय झालंय, आधी उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये होते म्हणून त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेल्याचं निदर्शनास सरकारला आलं आहे. कारण निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरुवातीला केली होती तर ती व्यवस्थित केली नव्हती. कारण अधिकारी वगैरे निवडणुकीच्या कामाला लागले होते आणि त्यामुळे आता चौकशी करण्यात आली आहे. तुम्हाला पण चांगलं माहीत आहे, ई-KYC करायला लावली आहे, अनेक प्रोसेस करायला सांगितल्या, अनेक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वरती गेलं आहे त्यांना तातडीने बाहेर काढा असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. कारण लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढली आहे आणि श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल, जर गेला तर गरीब महिलांना हा निधी पैशांचा कमी पडतो आणि गरीब महिलांवर अन्याय होतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलंय. त्यामुळे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर 1 रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हा हप्ता येणार नाही. मग आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणती लिस्ट वाचून दाखवली 12 जिल्ह्यांची, तुम्ही आता इथे लक्ष देऊन पाहायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज दसरा आहे. दसरा आहे लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं दिसून येत आहे. परंतु KYC वगैरे करायला सांगितल्या, तसेच अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने आता लाभ घेऊ लागल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सरकारने चालू केले. तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. परंतु महिला अजिबात ऐकतच नाहीत. घरातील 4 जण 5 जण महिला असतात, त्या सर्वजण मिळून घरामध्ये लाभ घेत असतात. आणि तुम्ही रेशन कार्डाचं झेरॉक्स सरकारला दिलेलं असतं, त्या रेशन कार्डावरती किती महिला आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत हे सर्व चेकिंग होतं आणि अचानक तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे आपल्या रेशन कार्डावरती जेवढ्या काही महिलांची नावं आहेत त्यापैकी फक्त 2च महिला हप्ता घेऊ शकतात. जर त्याहून अधिक महिला जर हप्ता घेत असतील तर सर्वांचा लाभ कट करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. परंतु महिलांनी काय अजून ऐकलंच नाही शिंदे साहेबांचं. लाभ बँकेत महिन्याच्या महिन्याला घरामध्ये 5 जण 6 जण घेत होत्या. त्यामुळे अशा महिलांचा पत्ता कट केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्याचं दिसून येते. बघा, आज दसरा आहे आणि लाडक्या बहिणींचा पैशांचे वितरण करण्यात आलंय. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात आले हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण तुम्हाला सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 हे एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचा बटन दाबून आज सोडलेले आहेत. 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये या 10 बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. या 10 बँकांची आता महत्त्वाची एक यादी तयार करण्यात आली आहे आणि याच 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला दिल्याचं दिसून येते. लाडक्या बहिणींनो, कोणत्या 10 बँकांमध्ये या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या नक्की बघायचं आहे. फक्त त्याच 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. मग कोणकोणत्या 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या, त्या बँका कोणत्या आहेत? कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना सोडला होता, तर तो अनेक बँकांमध्ये लेट जमा झाला. त्यावेळी बहिणी नाराज झाल्या त्या की एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला लवकर का पैसे सोडले नाहीत. काही महिलांना लवकर मिळाले आणि काही महिलांना लेट हप्ता मिळाला, त्यांना वाट बघावी लागली. त्यामुळे महिलांचा गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला आणि काही महिलांना हप्ता लेट सोडला. त्यामुळे कोणाला सुद्धा लेट हप्ता जाऊ नये, लवकर हप्ता बँकेत जावा अशा बँका निवडल्या. मग अशा कोणत्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात? बघा, याच 10 बँकांची लिस्ट करण्यात आली आणि त्याच 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या. लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता आणि 15वा हप्ता म्हणजेच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे 1500 आता 1500 असे दोन्ही मिळून 3000 रुपये बँकेत सोडल्याचं दिसून येते. त्यामुळे 1500 अधिक 1500 3000 रुपये कोणत्या बँकेत सोडलेत तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या कोणत्या 10 बँकांना देण्यात आल्या? आपण पहिल्यांदा 10 बँका पाहूया. 10 बँकेमध्ये जर तुमची बँक असेल तर तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. कारण याच 10 बँकांमध्ये आता 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे. त्यांना सांगण्यात आलं की आज कसल्याही परिस्थितीत दसरा आहे, आज दसरा आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात यावं असं एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं दिसून येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, 12 जिल्ह्यामध्ये जेवढा काही एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढा काही बँका आहेत त्या बँकेमध्ये महिलांच्या खात्यावरती 3000 थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो. ते जे बोलतात तर ते फायनल निर्णय घेत असतात. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, आता कोणत्या 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या, आपण पहिल्यांदा या 10 बँकांची लिस्ट पाहूया आणि त्यानंतर आपण 12 जिल्ह्यांची लिस्ट पाहूया. त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं. मोबाईल हातात धरून बघत राहा. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल हातात धरून तुमचं गुगल पे, फोनपे चेक करायचं आहे. आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून येते. या 10 बँकेत 12 जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्या, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली
निवडली हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आता आपण बँका पाहूया. बघा, यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँक निवडण्यात आली आहे ज्या बँकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला होता. लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली, ती म्हणजे HDFC बँक. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. या बँकेमध्ये 1500 अधिक 1500 3000 रुपये महिलांना जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं दिसून येते. सकाळीच या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे आता आल्याचं दिसून येते. आज मोरपंखी कलर आहे नवरात्रीचा आणि त्यामुळं लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येते. आता सगळीकडे मोरपंखी कलर साडी नेसून लाडक्या बहिणी आता पैसे काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचं दिसून येते. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुमचा आज नवरात्रीचा सण गोड झालाय, दसऱ्याचा सण सुद्धा गोड झाल्याचं दिसून येते. त्यानंतर आता दुसरी बँक निवडण्यात आली आहे, तो म्हणजे ICICI बँक. लाडक्या बहिणींना ही बँक सर्वात पहिल्यांदा पैसे पोस्ट करत असते. त्यामुळं आज दसरा पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांना आता या बँकेला लिस्ट दिल्याचं दिसून येते. आता त्यानंतर तुमची बँक कोणती आहे बघा, त्यानंतर तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये 12 जिल्हे सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक निवडण्यात आली आहे, ती म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेचा जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनो टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं दिसून येते. तुमची जर बँक कोटक महिंद्रा बँक असेल आणि तुम्हाला पुढे सांगणार आहे या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा आज 1500 सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे येस बँक. आता येस बँकसुद्धा खूप मोठी बँक आहे. खेड्यामध्ये या बँकांची शाखा जास्त असल्यामुळं बहिणी पटकन खेड्यामध्येच गावामध्येच शाखा असल्यामुळं पटकन बँकेमध्ये जाऊन 3000 रुपये काढत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता पुढची बँक निवडण्यात आली आहे 4 नंबरची बँक. ती बँक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे. तर ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची बँक आहे आता बँक ऑफ बडोदा. सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे. या बँकेमध्ये जवळपास 50% बहिणींनी खातं खोलल्याचं दिसून येते. या सर्व आता बँकेमध्ये ज्या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या त्या एरियामध्ये आता सर्वांना 3000 रुपये आज पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागलेत. त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे आता इंडियन बँक. आता इंडियन बँकेमध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळं पैशांचं वितरण लाडक्या बहिणींचं होऊ लागले. पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या बँकेमध्ये सुद्धा आता करण्यात येऊ लागले. ऑगस्ट महिन्याचा हप्ता या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होत असल्याने लाडक्या बहिणींना वाट बघायला लावू नये यासाठी सरकारने महत्त्वाच्या बँका निवडल्याचं दिसून येते. त्यानंतर आता पुढची बँक कोणती आहे बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आली आहे ॲक्सिस बँक. या ॲक्सिस बँकेमध्ये लाडक्या बहिणींनी आता जास्त खातं खोललं आहे, कारण लाडक्या बहिणींना कर्जासाठी कमी व्याजदरामध्ये ही बँक आता पैसे देते. त्यामुळं या बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना टोटल 1500 सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये आता वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी करत असल्याचं दिसून येते. त्यानंतर पुढची बँक आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे, ती म्हणजे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला आज 3000 रुपये जमा करण्यात येणार नाहीत. त्यामुळं तुमची बँक कोणती आहे नक्की बघा. पण फक्त 10च बँका एकनाथ शिंदे साहेबांनी निवडल्या आहेत, कारण लवकर हप्ता जमा व्हावा त्यामुळे ही बँक निवडण्यात आली आहे. आता बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे. या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना आता टोटल आता 1500 अधिक 1500 3000 रुपये सोडण्यात आलेत कॅनरा बँक. आता कॅनरा बँकेत जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनी आता आधार कार्ड बँकेला ज्या लाडक्या बहिणींनी लिंक केले त्यांना सर्वांना हे पैशांचं वितरण आता करण्यात येऊ लागले, अशी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही बातमी आता समोर येत आहे. त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे, ती अतिशय महत्त्वाची बँक युनियन बँक. बघा युनियन बँकेमध्ये ज्या ज्या महिलांनी खातं खोलले त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण आता करण्यात आल्याचं दिसून येते. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची बँक सांगण्यात आली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. बघा आता बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खातं खोलले त्यांना पैशांचं वितरण आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची यादी या बँकेत देण्यात आल्या. त्यानंतर महाराष्ट्र बँकेत पण भरपूर महिलांनी खातं खोलले, ही सुद्धा बँक महत्त्वाची निवडल्याचं दिसून येते. त्यानंतर पुढच्या 2 बँक आहेत, यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोलले पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. यामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या. आता तुम्हाला 12 जिल्हे सांगत आहे, इथून पुढे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे.
आता बघा 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे परभणी जिल्हा। आता बघा परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2 लाखांच्या वरती आहे। त्या सर्वांच्या खात्यावरती आज दसऱ्याच्या दिवशी दसऱ्या रोजी पैशांचं वितरण करण्यात आल्याचं दिसून येते। लाडक्या बहिणी आज खुश होणार आहेत। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती परभणी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून महिलांनी गर्दी केल्याचं दिसून येते। बँकेमध्ये स्टेट बँकेत पोस्टात सर्वात जास्त गर्दी झाल्याचं दिसून येते। त्यामुळे तुमचा परभणी जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आलंय ते म्हणजे मुंबई शहर जिल्हा। मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही त्या एरियामध्ये बँका असतील त्या बँकेमध्ये आज 3000 रुपये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पडल्याचं दिसून येईल आणि तुम्ही तुमचा गुगल पे फोन पे सतत चेक करायचा आहे आणि बँकेतून पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आता तुम्हाला 2 जिल्हे सांगितले। त्यानंतर तिसरा जिल्हा यामध्ये निवडण्यात आला आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। आता वाशिम जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास 3,70,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं दिसून येत होतं, परंतु आता 50,000 लाडक्या बहिणी आता अपात्र केल्याचं सुद्धा दिसून येते आणि उरलेल्या फक्त 3,27,000 लाडक्या बहिणींना आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण केलं असल्याचं दिसून येते। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 अधिक 1500 3,000 रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्यात जमा होत असल्याचं दिसून येते। ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केले त्या सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आता हे झाले फक्त आता तुम्हाला 4 जिल्हे सांगून झालेत, अजून 8 जिल्हे बाकी आहेत। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो पुढचा नंबर आहे जिल्ह्याचा तो म्हणजे 5वा नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा। या रायगड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्याच्या बाजूचे 2 जिल्हे आहेत ते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केल्याचं दिसून येत आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते म्हणजे जवळपासचे जिल्हे आहेत ते म्हणजे नांदेड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड। या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 1500 अधिक 1500 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं आता दिसून येते। लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येते। त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते महत्त्वाचे जिल्हे आहेत। त्या जिल्ह्यांचा आता नंबर लागला आहे सोलापूर आणि कोल्हापूर। या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांचं बँकेला लिंक केले त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण केल्याचं दिसून येते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 12 जिल्हे उद्या 12 जिल्हे परवा दिवशी 12 जिल्हे आज पैशांचं वितरण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नक्की करून ठेवा।